बातमी जतमधून भूमिपुत्र नव्हे विकासपुत्र गोपीचंद पडळकरांचीच अखेर बाजी। संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीमधील लढत असलेल्या जत विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी 38,240 मताधिक्याने विजय झाला। काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले। जतमध्ये चौथ्यांदा आमदार पडळकरांच्या रूपाने कमळ फुलले। आमदार पडळकर यांना 2,10,900 मतदानापैकी 1,13,737 मते मिळाली, तर सावंत यांना 75,497 मते मिळाली। भाजपचे बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांना 19,426 मते मिळाली। तमनगौडा रवी पाटील यांची खिंड भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लढवली होती, तर भाजपमधून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सावंत यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती। भूमिपुत्र विरुद्ध विकासपुत्र विरुद्ध स्वाभिमानी जनता असा लढा प्रचारात रंगला। आमदार पडळकर हे बाहेरचे आटपाडीचे उमेदवार असल्याने जोरदार सामना रंगला, पण या लढतीत आमदार पडळकर यांनी विक्रमी विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत हा गड भाजपच्या ताब्यात घेतला। पश्चिम महाराष्ट्रात सुरेश खाडे यांच्या रूपाने पहिल्यांदा कमळ जतमध्ये फुलले होते। त्यानंतर प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप यांनी कमळ फुलवले। मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी बाजी मारली होती, पण या निवडणुकीत पुन्हा आमदार पडळकर यांनी कमळ फुलवण्याची किमया केली आहे।